बातमी कल्याणमधून आहे। कल्याणमधील रस्त्यांवरती खड्डेच खड्डे सध्या पडले। चक्की नाका ते नेतेवली परिसरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। कल्याण डोंबिवली मनपा विरोधामध्ये काँग्रेस कमालीची आक्रमक झाली। खड्ड्यांमध्ये माती टाकून कमळाची फुलं लावून आंदोलन करण्यात आलं। महायुती सरकार आणि प्रशासनाचा निषेध असो अशा घोषणा सुद्धा काँग्रेसने दिलेल्या आहेत। एक नंबरची महानगरपालिका आहे की जी सगळ्यात मोठं टॅक्स पे करतात इथले लोक। आज लोकांना सुविधा काय काहीच नाहीये। खड्ड्यांमध्ये टेंडर निघाले, 25-25.5 कोटीचे टेंडर निघालेले आहेत। पण हे जर हे बघा, हे खड्डे बघा तुम्ही, या खड्ड्यांमध्ये आज आम्ही जी सरकार आहे त्या सरकारचं जे कमळाचं फूल आहे ते कसं त्या किचन मध्ये खेळतं, म्हणजे त्याचं साम्राज्य। हे किचन मध्ये खेळणारं जे सरकार आहे हे नेहमी किचन मध्येच असतं, म्हणून आम्ही त्याला हार फुलं घालून त्यांचा शांतीचा कार्यक्रम करून टाकला। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। नेहमीच येतो पावसाळा, मात्र खड्डे जे आहेत ते तसे राहतात। आपण पाहू शकता की कल्याण मधल्या चक्की नाका ते नेतुली या रस्त्यावर आपण पाहू शकता की कशा प्रकारचे खड्डे पडलेले आहेत। आणि या खड्ड्याच्या अंतर्गत जवळजवळ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत 26 कोटीचं हे फक्त खड्डे उठवायचं कॉन्ट्रॅक्ट हे दिलं जातं। आणि या कॉन्ट्रॅक्टच्या अनुषंगाने ज्या पद्धतीने भ्रष्टाचार होतोय, हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आज काँग्रेस पक्षाने एक वेगळ्या प्रकारचं इथे आंदोलन केलेलं आहे। आणि हे जे आंदोलन आहे या आंदोलनानंतर त्यांनी सांगितलंय की 8 दिवसात जर हे खड्डे व्यवस्थित बुजले गेले नाहीत तर भविष्यात आम्ही 8 दिवसामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयावर जाऊन मोर्चा काढू। सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनतेचा जो पैसा आहे करापोटी कशा प्रकारचा हा पाण्यात जातोय हे जिवंत उदाहरण इथं दिसत आहे। त्यामुळेच लवकरात लवकर नागरिक सुविधांकडे प्रशासन लक्ष देईल का, येथील सरकार लक्ष देईल का, हा प्रश्न अनुत्तरित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण।